गुड मॉर्निंग. कालच्या भागामध्ये आपण चौथं प्रकरण जे आहे ज्याला अर्थनियोजन आपण म्हणतो त्याचं नाव अर्थनियोजन आहे. त्या अर्थनियोजनमध्ये आपण जीएसटी म्हणजे काय, सीजीएसटी म्हणजे काय, एसजीएसटी म्हणजे काय. सीजीएसटी आणि एसजीएसटी दोघं सारखे असतात. सीजीएसटी आणि एसजीएसटी हे बरोबर जीएसटीच्या निम्मे असतात. म्हणून इथं फॉर्म्युला बघा, सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 असतो आणि एसजीएसटी सुद्धा जीएसटी भागिले 2 असतो. त्यानंतर जीएसटी चे आपण काही पावत्या पाहिल्या होत्या बघा, 2 पावत्या पाहिल्या होत्या. एक वस्तू आणि एक सेवा, असे 2 नमुने आपण पाहिले होते. 5 नंबर 82 आणि 83 वरचे. याच्यामध्ये HSN कोड होता बघा, की जो HSN कोड हा वस्तूचं वर्गीकरण करून त्याला दिलेला तो क्रमांक असतो. त्यानंतर जीएसटीएन म्हणजे काय, तो व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक इथं असतो बघा. जीएसटीएन 15 अंकाक्षरी असतो. तो व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक असतो. ज्याचं उत्पन्न मागच्या वर्षी 20 लाखापेक्षा जास्त होतं त्याला तो कंपल्सरी असतो. त्याच्यामध्ये जे 10 अंकाक्षरे हे पॅन कार्ड नंबर असतात. त्यातला पहिले 2 अंक जे आहे हे जिल्ह्याचा संकेतांक असतो. त्यानंतर हा शेवटून 3 नंबरचा जो आहे एक हा नोंदणीसाठी कितवी नोंदणी आहे बाबा, त्या नोंदणी क्रमांक आहे. म्हणजे नोंदणीची संख्या थोडक्यात एका नोंदणीसाठी 1 लिहिलेला आहे, 2 नोंदणीसाठी 2 येईल. झेड जो आहे हा बाय डिफॉल्ट आहे, सगळ्यांसाठी असतो. आणि 5 जेव्हा आपण जीएसटी पोर्टल ओपन करू त्यामध्ये आपलं अकाउंट जे आहे ते व्हॅलिड आहे की नाही, म्हणजे तो आपला नंबर जो आहे तो वैध आहे की नाही हे दाखवण्यासाठी तो 5 हा अंक आहे. अशा पद्धतीने आपण जीएसटीएन म्हणजे काय पाहिलं. त्याचप्रमाणे HSN कोड मी सांगितलं की प्रत्येक वस्तूचं वर्गीकरणानुसार त्याला क्रमांक दिला जातो. त्याचप्रमाणे सेवा पुरवल्याचा टॅक्स इनवाइस आहे पावती, याच्यामध्ये सुद्धा सॅट कोड आहे बघा, SAC बरोबर आहे का. हा जो SAC आहे हा जो आहे जसा HSN हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर आहे तसा हा जो HS जो आहे हा सर्व्हिस अकाउंटिंग कोड आहे. बरोबर आहे. म्हणजे सेवांचं वर्गीकरण करून त्यांना विशिष्ट क्रमांक दिला जातो. ज्या सेवा आहेत त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांना क्रमांक दिलेले आहेत त्याला सॅक म्हणतात. त्याचप्रमाणे कोणत्या सेवेला कोणत्या वस्तूला किती जीएसटी आकारला जातो. 3 प्रकारचे जीएसटी येतं. एकदम शून्याधारित की जिथं जीएसटी नसतोच, त्यानंतर 4 प्रकारे सॉरी. त्यानंतर निम्न दर म्हणजे कमी दर आहे, तो 5% असतो. मध्यम जो आहे ज्याला प्रमाण दर म्हणतात त्याच्यात 2 टप्पे आहेत. त्यातल्या एकामध्ये 12% आकारला जातो, दुसऱ्यामध्ये 18% आकारला जातो. आणि जो उच्चतम दर आहे त्याच्यामध्ये 28% आकारला जातो. कोणकोणत्या वस्तू आहेत हे त्यामध्ये दिलेलं आहे, कोणकोणत्या सेवा आहेत हे त्यामध्ये दिलेलं आहे. त्यावरून ह्या कृती करायच्या आहेत. एवढा भाग आपण काल पाहिला. आता त्यावरची काही उदाहरणं सुद्धा आपण पाहिली. 2 उदाहरणं घेतली होती बघा, मी पान क्रमांक 86 वरची आणि 4.1 मध्ये घेतली होती. तरी पण मी परत घेणार आहे कालची गणितं, त्यामुळे लक्ष द्यायचंय. आरती गॅस एजन्सीने ₹545 करपात्र किमतीचा बघा बरं का, ₹545 करपात्र. इथे काही सूत्र मी तयार करून ठेवलेली आहे. एवढी जर तुम्ही लक्षात ठेवली तर याच्यावरची सगळी गणितं तुम्हाला सुटतील. अवघड असं काहीच नाहीये बघा, ही सूत्र लर्न करायची आहे. जीएसटी कसा काढला जातो तर करपात्र रक्कम जी असते जिच्यावर टॅक्स बसला जातो त्या करपात्र रकमेला जीएसटीच्या दराने शेकडा जीएसटीने गुणलं. करपात्र रक्कम म्हणजे जीएसटी दर, याला शेकडा जीएसटी म्हटलं तरी चालेल. यावरून तुम्हाला जीएसटी काढता येईल. जीएसटी काढला की मग एकूण रक्कम की जी आपल्याला द्यावी लागते ग्राहकाला, म्हणजे ग्राहक देतो दुकानदाराला, ती एकूण ग्राहकास द्यावायची एकूण रक्कम ही करपात्र रकमेमध्ये जीएसटी मिळून आपल्याला बिल येत असतं. पहा, जे बिल आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये रक्कम टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे करपात्र रक्कम अधिक जीएसटी असतो, म्हणून या दोघांची बेरीज करायची. हेच सूत्र मी काय केलं बघा, हे सूत्र जीएसटी जागेवर ठेवला, ही रक्कम इकडे आली म्हणजे एकूण रक्कम वजा करपात्र रक्कम म्हणजे जीएसटी मिळतो बघा. कधी कधी याचाही वापर करावा लागतो. त्यानंतर जर सूट दिलेली असेल
तर सूट ज्या रकमेवर सूट दिली जाते तिला छापील किंमत म्हणतात. मग सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. सूट ही शेकड्यामध्ये दिली जाते. 5% सूट, 10% सूट, 20% सूट असं. मग सूट काढायची आणि ही सूट छापील किंमतीतून वजा करायची म्हणजे करपात्र रक्कम मिळते. करपात्र रक्कम बरोबर छापील किंमत वजा सूट. आणि जीएसटीचा दर काढायचा किंवा शेकडा जीएसटी काढायचा असेल तर जीएसटी गुणिले 100 भागिले करपात्र रक्कम. एवढी सूत्र नीट लर्न करा. मग बघा किती सोपं जातंय. आर्थिक गॅस एजन्सीने रुपये 545 करपात्र रक्कम 545 रुपये किमतीचा एक एलपीजी सिलेंडर ग्राहकास विकला. जीएसटीचा दर 5% शेकडा जीएसटी किंवा जीएसटी दर 5% आहे. तर ग्राहकास दिलेल्या करबीजकात, करबीजक म्हणजे पावतीमध्ये केंद्राचा व राज्याचा कर किती म्हणजे तुम्हाला जीएसटी व एसजीएसटी काढायचा आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटी बरोबर किती विचारले. त्याचप्रमाणे ग्राहकास एकूण किती रुपये द्यावे लागतील. ग्राहकास द्यावायची रक्कम म्हणजे त्याला एकूण रक्कम म्हणतो आपण. एकूण रक्कम तुम्हाला काढायची. आणि शेवटी विचारले आर्थिक गॅस एजन्सीला एकूण किती वस्तू सेवा कर द्यावा लागेल म्हणजेच एकूण जीएसटी किती असं विचारलेलं आहे. आता जर तुम्ही विचार केला दिलेल्या माहितीवरून तुम्हाला करपात्र रक्कम दिली 545 शेकडा जीएसटी दिलेला आहे. इथं बघा करपात्र रक्कम आणि शेकडा जीएसटी दिलाय म्हणजे तुम्ही जीएसटी काढू शकता. मग जीएसटी बरोबर करपात्र रक्कम गुणिले शेकडा जीएसटी. याच्यामध्ये किमती बघा 545 गुणिले 5%. मग 545 गुणिले 500 100 5 5 25 दोघांचा गुणाकार करा. 5 5 25 25 2 22 25 2 27 दोन शून्य काढून घ्या. भागात बसू नका. भागाकार करायचा नाही. पॉईंट मध्ये नाही बसायचं. हा आला जीएसटी आला बघा. जीएसटी आल्यानंतर आपण एकूण रक्कम काढतो. मग एकूण रक्कम बरोबर करपात्र रक्कम अधिक जीएसटी. करपात्र रक्कम किती आहे 545 आहे बघा. आणि जीएसटी आला 27.25. मग 545.00 म्हणायचं. पॉईंट खाली पॉईंट 27.5 5 2 7 5 12 4 5 6 7 572.25 रुपये ही आली एकूण रक्कम. आता एकूण रक्कम आणि जीएसटी आली आपण सीजीएसटी. जीएसटी भागिले 2. जीएसटी किती आहे 27.25. झालेलं काय किती पण थोडस पटपट घेतलं. बेक बे बेत्रिक्षा बेसक 12 बेरुंदी 4 हा भागच कमी करून दाखवला होता 13.63 रुपये. हा झाला सीजीएसटी. आणि एसजीएसटी ते सूत्र आहे बघा. सीजीएसटी आणि एसजीएसटी. जीएसटी भागिले 2 परत जीएसटी 27.25 भागिले 2 हेच उत्तर येईल 13.63 रुपये. पूर्ण वाक्यात तुम्ही लिहू शकता. काय सीजीएसटी 13.63 रुपये आहे. एसजीएसटी 13.63 रुपये आहे. एकूण रक्कम ग्राहकास द्यावायची एकूण रक्कम 572.25 रुपये. आणि एकूण जीएसटी याला गॅस आर्थिक गॅस एजन्सीला एकूण 27.25 रुपये जीएसटी द्यावा लागेल. अशा पद्धतीने आपण सोडवायचं आहे. त्यानंतर दुसरं गणित झालं होतं बघा. हे काल झालेलं गणित हा. जेव्हा दुसरं पण गणित काल झालेलं आहे म्हणून थोडस पटपट घेते. रिपीट करतोय बघा. उदाहरण थोडंसं अवघड आहे म्हणून समजायला थोडस जड झालं. काय अवघड सांगा बरं. मी मांडलेली सूत्र जी आहेत एवढी जर डोक्यात ठेवली तर 4.1 मधलं प्रत्येक गणित तुम्हाला सोडवता येईल.
100%. दुसरं गणित, कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठवण्यासाठी ग्राहकाकडून एकूण 500, ग्राहकाकडून घेतलेली जी रक्कम असते त्याच्यामध्ये जीएसटी पण असतो, त्याला जी एकूण रक्कम म्हणतात. म्हणजे एकूण रक्कम बरोबर 590 रुपये. त्यात 500 रुपये करपात्र किमतीवर, करपात्र रक्कम 500 रुपये. हा र म्हणजे रक्कम. केंद्राचा कर 45 आणि राज्याचा कर. केंद्राच्या करला आपण सीजीएसटी म्हणतो आणि राज्याचा एसजीएसटी म्हणतो. 45 रुपये 45. तर या व्यवहारात आकारलेला वस्तू सेवा कराचा दर काढायचा आहे. वस्तू सेवा कर म्हणजे जीएसटी. मग जीएसटी दर याला शेकडा जीएसटी असं म्हणतात. कळलं का? दरच्या ओके. आता बघा दोन पद्धतीने तुम्हाला जीएसटी काढता येईल. आता जीएसटीचा दर शेकडा जीएसटी जीएसटीचा दर काय सूत्र आहे? जीएसटी गुणिले 100 भागिले करपात्र रक्कम. म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे? जीएसटी. आता तुम्हाला सीजीएसटी माहिती. सीजीएसटी सूत्र काय बघा बरं. सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2. 45 बरोबर जीएसटी भागिले 2. हे भागिले गुणिले होईल. म्हणजेच जीएसटी 90 रुपये झालं बघा. जीएसटी माहित झाला आणि आता ते सूत्र वापरायचं आहे. जीएसटीचा दर बरोबर जीएसटी गुणिले 100 भागिले करपात्र रक्कम. जीएसटी आला 90 गुणिले 100 आणि करपात्र रक्कम आहे 500. ही गणित संपलं. म्हणजे तुम्ही जीएसटी असा काढला. काही जण जीएसटी कसा काढतील हे बाहेर सूत्र आहे जीएसटीचा. अजून एकूण रक्कम वजा करपात्र रक्कम. जीएसटी बरोबर एकूण रक्कम वजा करपात्र रक्कम. एकूण रक्कम 590 वजा 500 म्हणजे जीएसटी आला. हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. कळतंय का? एखादी म्हणाल सर जीएसटी बरोबर सीजीएसटी अधिक एचजीएसटी 45 अधिक 45 90. तरी पण बरोबर आहे. आता तिसरं गणित. तिसरं गणित नीट वाचा. पान नंबर 86 वरचं तिसरं गणित वाचा. वाचलं का? काय दिलं त्या गणितात बघा बरं. विचार करून जरा थोडा सूट दिलेली आहे. बरोबर आहे का? मी काही सूत्र लिहून ठेवले सूटीचे. सूट दिली असेल तर सूट बरोबर छापील किंमत गुणिले ज्या किमतीवर सूट दिली जाते तिला आपण छापील किंमत म्हणणार आहोत गुणिले शेकडा सूट. करपात्र रक्कम बरोबर छापील किंमत वजा सूट. हे दोन सूत्र तुम्हाला वापरावे लागतील. बघा बरं का. श्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किमतीचा. आता छापील किंमत बरोबर 50,000. लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने त्यांना 10% सूट दिली. शेकडा सूट. लॅपटॉपवर वस्तू सेवा कराचा दर. वस्तू सेवा कर म्हणजे जीएसटी 18%. जीएसटी बरोबर 18%. तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा व राज्याचा कर काढा. सीजीएसटी आणि एसजीएसटी. स्वीकर यांना हा लॅपटॉप किती रुपयांना मिळेल? ग्राहकांना द्यायची रक्कम म्हणजे तुम्हाला काय करायचं? एकूण रक्कम
रक्कम. काय काय दिलं कळलं का गणित? आता बघा सूत्र सगळी समोर आहे. छापील किंमत शेकडा सूट. हे बघा सूट काढायची आधी. सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. 50,000 गुणिले 10%. बघा छापील किंमत 50,000 शेकडा सूट 10% कसं लिहितो आपण? 10/100. शून्य गेला शून्य गेला. 5,000 आणि सूट मिळाली की ती लगेच छापील किमतीतून वजा करून टाकायची, कारण की आपल्याला सवलत मिळाली असते, आपली किंमत कमी केलेली असते. म्हणून याच्यातून हे वजा केलं की तुम्हाला मिळेल करपात्र रक्कम. करपात्र रक्कम बरोबर छापील किंमत वजा सूट. करपात्र रक्कम छापील किंमत वजा सूट. 50,000 वजा 5,000. सो यू विल गेट तुम्हाला 45,000 दोघांची वजाबाकी करून पहा. 50,000 शून्य 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 हातचा घ्या द्या. 45,000 हे आली करपात्र रक्कम. एकदा करपात्र रक्कम आली की तुम्हाला जीएसटीचा दर दिलेला आहे. बघा जीएसटीचा दर 18% दिलाय. म्हणजे जीएसटी तुम्हाला काढता येईल. जीएसटी बरोबर करपात्र रक्कम गुणिले जीएसटी चा दर, त्याला शेकडा जीएसटी म्हणतात. 45,000 गुणिले किती टक्के दिले? 18%. 45,000 18/100. 2 शून्य कॅन्सल. 450 गुणिले 18 1 शून्य. 45 ला 18 ने गुणा. 18 45 8 32 4 36 0 4 4 8 परत 45 4 4 32 4 36 5 तास 4 तास 0 6 5 11 4 4 11 810 याला जीएसटी. आता काढा एकूण रक्कम. ग्राहकाला द्यायचे ना करपात्र रक्कम अधिक जीएसटी. करपात्र रक्कम किती होती? 45,000 आणि जीएसटी आला 8,100. 45,000 आणि 8,100. 0 0 1 8 5 13 53,100 रुपये यानी ग्राहकास द्यावयाची एकूण रक्कम. तुम्हाला एकूण रक्कम काढायची. बघा काढली. सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायचं आहे. सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 8,100 भागिले 2 बेचोक 8 200 2 200 आणि एसजीएसटी बरोबर सुद्धा जीएसटी भागिले 2 8,100 भागिले 2 4,050. अशा पद्धतीने फक्त तिथे सूत्र आहेत. बघा सुटीचं सूत्र वापरलं, सूट काढली, नंतर करपात्र रक्कम काढली. करपात्र रक्कम आल्यानंतर जीएसटी बरोबर करपात्र रक्कम गुणिले शेकडा जीएसटी आणि एकूण रक्कम. अशी 4 सूत्र सगळं वापरली. बघा 1 2 3 4 आणि सीजीएसटी काढायचा होता म्हणून सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 आणि एचजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2. अशा पद्धतीने हे गणित या ठिकाणी संपलेलं आहे. मला असं वाटतं तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता 4.1 मधील उदाहरण आपण पाहूया. 4.1 मध्ये काही आता आपण पाहिलं हे सेम गणित पाहता. 7वं गणित बघा. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स मधून 40,000 रुपये छापील किमतीचे. छापील किंमत 40,000. त्याच दुकानदाराने 5% सूट दिली. 5% सूट
इथं 5% छापी किंमत 40,000 शेकडा सूट. त्यानंतर जीएसटी दर 28%. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळालं? म्हणजे प्रसादला द्यावायची रक्कम म्हणजे एकूण रक्कम. ठीक आहे, एकूण रक्कम बरोबर प्रश्नचिन्ह. कर बीजकात सीजीएसटी व जीएसटी किती रुपये असेल? ठीक आहे, तेच सेम गणिते. तुम्ही हे सूत्र वापरणार. इथे 40,000 करणार, 4 करणार, इथे 5 करणार, 2 शून्य कट होणार. 400 गुणिले 5 म्हणजे इथं 2,000 येणार. 40,000 बरोबर आहे. मग इथं 40,000 वजा 2,000 म्हणजे हे 38,000 येणार. इथं येणार 38,000 गुणिले 28 घेणार. 28 छेद 100, 38,000, 2 शून्य कॅन्सल. 380 गुणिले 28 हा गुणाकार करणार. तुम्हाला मिळणार जीएसटी. मग एकूण रक्कम बरोबर करपात्र रक्कम अधिक जीएसटी. करपात्र रक्कम आहे 38,000 अधिक हा जीएसटी भरायचा. दोघांची बेरीज म्हणजे ग्राहकाला द्यावायची एकूण रक्कम येईल. सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2. हा जो जीएसटी आला होता त्याला 2 ने भागा. फिनिश. मला असं वाटतं तुम्ही हे गणित सोडू शकाल. सेम टू सेम आहे म्हणून मी लगेच तुम्हाला सांगितलं. आता 4.1 मध्ये या. त्याच्यातलं पहिलं गणित जे आपलं काल मी शिकवलेलं आहे तरी मी तुम्हाला एकदा आठवण करून देतो. सोपं आहे. गणितात काय दिलंय हे फक्त समजलं पाहिजे. आपल्याला ते समजत नाही म्हणून आपल्याला उदाहरण सोडवता येत नाही. कारण आपलं लक्ष नसतं, आपण समजून घेत नाही. आता बघा प्रश्न पहिला. पॉवर मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतात. त्याच्या दुकानातील काही औषधावर जीएसटीचा दर 12%. मग जीएसटीचा दर बरोबर 12%. सीजीएसटीचा दर बरोबर आणि एसजीएसटीचा दर बरोबर विचारलंय. मग सीजीएसटीचा दर असं म्हणायचं. सीजीएसटीचा दर बरोबर जीएसटीचा दर भागिले 2. 12% भागिले 2 6%. आणि या जीएसटीचा दर बरोबर इथं दर शब्द टाकायचा. या जीएसटीचा दर बरोबर जीएसटीचा दर भागिले 2 सेम येईल बघा 6%. त्यानंतर दुसरं गणित. वस्तूवरील जीएसटीचा दर 9% असेल. मग लिहायचं सीजीएसटीचा दर बरोबर 9%. एसजीएसटीचा दर बरोबर सुद्धा 9%. कारण एसजीएसटी सीजीएसटी समान असतो. आणि जीएसटीचा दर मग जीएसटीचा दर बरोबर जीएसटीचा दर बरोबर भागिले 2. कोणाचा दिला तुम्हाला? सीजीएसटीचा एसटीचा दर बरोबर जीएसटी दर भागिले 2. तुम्हाला दिला 9%. हा गुणिले होईल. आणि 9 आणि 18 जीएसटीचा दर बरोबर 18%. आता जाऊया तिसऱ्या गणिताकडे. जे प्रकारचं गणित झालेलं आहे तरी समजावून देणार आहे. तुम्हाला सोडवायचं आहे ते. मेसर्स रिअल पेंटने बघा बरं का. मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी 2,800 करपात्र किमतीचे प्रत्येकी म्हणजे एका डब्याचे 2,800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे घेतले. लस्टर पेंट च्या 1 डब्याची किंमत 2800 आणि म्हणून 2 डब्यांची किंमत 2 गुणिले 2800 28 गुणिले 56 5,600 रुपये. कळलं का? 2 डबे. आणि तिथं करपात्र किंमत म्हटलंय म्हणून हे झालं करपात्र रक्कम. हे कळलं का? जीएसटीचा दर मराठीत जीएसटी द्यायची आहे. तुम्ही असं लिहिलं जीएसटीचा दर तरी चालेल. 28%. चालेल.
तर एच जीएसटी सीजीएसटी किती आकारला जाईल असं विचारलंय. हे बघा इथे जीएसटी काढायचा आधी. असं जरी म्हटलं जीएसटी बरोबर करपात्र रक्कम गुणिले जीएसटीचा दर किंवा शेकडा जीएसटी 5600 गुणिले 28%. 2 शून्य गेली. 50 गुणिले 28 शून्य. हो सॉरी 56 नाही. 56 गुणिले 28 दोघांचा गुणाकार करा. 8 7 48 8 40 44 बेसक 12 बेपैदा आणि 11 8 6 5 1 1568 रुपये. हा झाला जीएसटी. तुम्हाला विचारलंय सीजीएसटी आणि एचजीएसटी किती. तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिलं तरी चालेल. सीजीएसटी बरोबर आता बघा हे सूत्र सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 आणि हे जीएसटी बरोबर आहे का नाही. सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 असं सूत्र लिहा किंवा जीएसटी भागिले 2 म्हणा म्हणजे 1568 भागिले 2 बेसात 14 42 16 42 8. तसंच एचजीएसटी किंवा मराठी लिहा एसजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 सेमी. संपलं गणित. चौथं गणित बघा. एका रिस्टवॉच बेल्टची किंमत करपात्र किंमत शब्द उल्लेख आहे. जर करपात्र क्लिअर कट उल्लेख आहे तर मग आपण दिलेल्या माहितीमध्ये दिलेली माहिती आधी देणं फार गरजेचं असतं. काय दिले गणित ध्यान देऊन काढायचं म्हणजे आपल्याला दिशा सापडते. बघा बरं का करपात्र रक्कम रिस्टवॉच बेल्टची करपात्र रक्कम 586 रुपये. ओके. जीएसटीचा दर 18% आहे. जीएसटी दर किंवा शेकडा जीएसटी 18% आहे. तर तो ग्राहकाला किती रुपयाला पडेल तुम्ही करू शकाल का. बघा बरं हे सूत्र वापरायचं जीएसटीचं. करपात्र रक्कम गुणिले शेकडा जीएसटी. करपात्र रक्कम गुणिले शेकडा जीएसटी म्हणजे 586 गुणिले 18% 18% ना. हा म्हणजे 586 गुणिले 18/100. शून्य भाग देण्यापेक्षा 586 ला 18 ने गुणा. 8 7 48 8 8 64 4 68 8 45 6 46 6 8 5 8 8 6 14 8 6 14 आणि 15. मी गुणाकार पटकन केलाय. चेक करा बरोबर आहे का चूक आहे. भागिले 100 2 शून्य काढून घ्या म्हणजे 2 घरं पॉइंट द्यावे लागतील. हा जीएसटी आणि मग एकूण रक्कम बरोबर करपात्र रक्कम अधिक जीएसटी. हे काय 2 सूत्र महत्वाचे. करपात्र रक्कम 586 अधिक 105.48. आता ही बेरीज चुकू शकते आपली कारण इथं दशांश चिन्ह आहे इथं नाहीये. पॉइंट आहे इथं पॉइंट नाहीये. पॉइंट नंतर 2 घर आहे इथं सुद्धा पॉइंट द्यायचा. 586.00 आणि मग पॉइंट खाली पॉइंट मांडायचा. इकडे 105 आणि तिकडे 48. हा पॉइंट तसाच येईल. 6 5 11 8 आणि 9 5 आणि 6. हे झालं उत्तर पूर्णांकात लिहिणार. ग्राहकाला तो बेल्ट 691.48 रुपयाला मिळेल. कळलं का. ओके सोपं आहे ना. 5वा गणित पहा. हा 5व्या गणितामध्ये खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारचं जीएसटी करासह एकूण रक्कम. जीएसटी करासह ज्या वेळेस जीएसटी नीट ऐका आता. जीएसटी करासह एकूण रक्कम म्हणजे तुम्हाला ही एकूण रक्कम दिलेली असते. आपल्याला आतापर्यंत आपण ती काढत होतो. पण जर तुम्हाला ती दिलेली असेल तर एकूण रक्कम
तर आपल्याला ही जी करपात्र रक्कम आहे ती एक्स रुपये मानावी लागते. किती रुपये मानावी लागते? एक्स. म्हणजे मी डोळे झाकून त्यांनी म्हटले बघा, एक खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची किंमत करासह 1770 आहे. करासह म्हणजे ही एकूण रक्कम दिलेली आहे. एकूण रक्कम 1770 रुपये. जीएसटीचा दर 18%. तर करपात्र किंमत, करपात्र रक्कम सीजीएसटी आणि एसजीएसटी. पुस्तकातच त्यांनी शॉर्टकट मारलाय म्हटल्यावर आपण देखील असंच करूयात. बरोबर आहे का? आता पहा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर तुम्हाला करपात्र रक्कम काढायची असेल, जर तुम्हाला एकूण रक्कम दिली असेल तर करपात्र रक्कम ही एक्स रुपये मानायची. करपात्र रक्कम एक्स रुपये मानून परत हे दोन्ही सूत्र वापरायचे. जीएसटी बरोबर काय म्हटलंय बघा, करपात्र रक्कम गुणिले जीएसटी चा दर. आता याची किमती भरूया. करपात्र रक्कम किती आहे? एक्स. आणि जीएसटी चा दर 18%. मग एक्स गुणिले 18 भागिले 100 वर्षांचा गुणाकार हा आला जीएसटी. कळलं? पुढचं सूत्र वापरायचं. एकूण रक्कम बरोबर करपात्र रक्कम अधिक जीएसटी. हे दोन सूत्र महत्वाची आहेत. चला, एकूण रक्कम किती आहे? 1770. करपात्र रक्कम किती आहे? एक्स. करपात्र रक्कम एक्स. आणि जीएसटी किती आला आता? 18x भागिले 100. 100 ने दोघा 100 ने गुणून प्रत्येकाला 100 ने गुणून 100 गुणिले 1770, 100 गुणिले 101 आणि 100 गुणिले 18x100. तिघांना सुद्धा 100 ने गुणलं. हे 100 कॅन्सल. हे 100x आणि 18x झाले. आणि हे 100 गुणिले 1770 असंच ठेवलं, मी गुणलं नाही. किती x झाले? 118x. गुणिले 118 भागिले होईल. तिकडं फक्त x राहील. कळलं काही इथपर्यंत? काय केलं मी? प्रत्येकाला 100 ने गुणलं. हे हाय असंच ठेवलं. हे 100x झालं. 100 गेले 18x झालं. 100 आणि 18 118x झालं. गुणिले 118 फक्त भागिले आले. आता मी भागतोय बघा 2 ने. हा, नीट पहा. 2 पंचे 10, 2 9 18, 2 पंचे 10, 2 0 0. 59 ला कोणी भाग, मूळ संख्या येते, भाग जात नाही. 59 ने ज्याला भाग आपण 59 दुने 2 9 18, 2 पंचे 10 आणि 11, 59 त्रिक 3 9 27, 3 5 59 त्रिक 177 आहे बघा. 59 त्रिक 177 आणि 59 0 0. x बरोबर 50 गुणिले 30, 2 0 असेच 5 त्रिक 15. x आला म्हणजे करपात्र. एकच उत्तर मिळालं होतं, करपात्र रक्कम. सीजीएसटी जीएसटी काढायची, त्याच्यासाठी जीएसटी महत्वाचा. करपात्र रक्कम माहिती आहे, एकूण रक्कम माहिती आहे. दोघांची वजाबाकी केली की जीएसटी मिळतो बघा. जीएसटी बरोबर एकूण रक्कम वजा करपात्र रक्कम. 1770 वजा 1500. नाही कळलं? सूत्र आहे आपल्याकडे, फक्त सूत्र वापरलं. किमती भरल्या. एकूण रक्कम 1770, करपात्र रक्कम आता आली 1500. नसेल समजलं हे, समजा जीएसटी काढायचं तर तुमच्याकडे सूत्र आहे जीएसटीचं. हे पाहिजे जीएसटी बरोबर हे घ्या
GST बरोबर 18/100, 18 गुणिले 1500/100 आणि 18 गुणिले 15 270 आहे बघा. कसं पण करा. ओके. आता तुम्हाला काढायचं आहे CGST बरोबर GST भागिले 2. मराठीत त्या इंग्लिश मध्ये लिहा 270 भागिले 2 बे 6 आणि बे 10. तसं CGST काढायचा. जमेल का? व्हेरी सिंपल. सहज तुम्ही काढू शकाल. ही सोडून दिलेली गणित सुद्धा तुम्ही सोडवायची आहेत. आता एक राहिलं बघा, एक गणित तेवढं एक समजून घेऊ म्हणजे आपला 4.1 संपेल. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व बघा बरं का आता नीट प्रश्न. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. करासह म्हणजे एकूण रक्कम आहे ना. एअर कंडिशनर वरील CGST चा दर 14%. तर करविजगर खालील बाबी किती दर्शवल्या असतील बघा बरं का. आता पहिला प्रश्न आहे SGST चा दर. दोघं सारखे असतात. SGST चा दर बरोबर CGST चा दर बरोबर 14%. म्हणून उत्तर आलं 14%. कळलं का पहिलं. त्यानंतर AC वरील GST चा दर. हे बघ ते सूत्र फक्त दर शब्द लावायचा. CGST चा दर बरोबर GST चा दर भागिले 2. ते सूत्र आहे बघा. CGST चा दर किती आहे 14%. GST चा दर भागिले 2 गुणिले होईल 14%. 2 बरोबर 28%. 14 गुणिले 28. चला पहिले दोन प्रश्न किती सोपे होते. करपात्र किंमत विचारली. करपात्र किंमत. करपात्र रक्कम X रुपये मानून. हे करपात्र रक्कम म्हणजे हे सूत्र GST बरोबर बघा सारखंच गणित आहे. करपात्र रक्कम गुणिले GST चा दर हा X. करपात्र रक्कम X आणि GST चा दर आता हा बघा 28%. वर्षांचा गुणाकार 28/100 हा आला GST. लगेच पुढचं सूत्र एकूण रक्कम बरोबर करपात्र रक्कम अधिक GST. एकूण रक्कम 51,200. एकूण रक्कम हे काय सूत्र आहे. करपात्र रक्कम काय मानली आहे X आणि GST आला आता इतक्यात 28/100. मग सारखं 2/100 ने गुणून अधिक चिन्ह आहे सर. 100 गुणिले 28/100 100 कॅन्सल. 100x आणि 28 म्हणजे 128x होईल. गुणिलेच भागिले होईल. दोन ने भागा बे 5 10 बे 0 0 बे 12 बे 14 परत 2 ने भागा बे 6 बे 2 4 बरोबर आहे. आता 2 ने भागा इथे परत बे 1 बे 12 बे 2 4 बे 5 10 बे 12 भागून बघायचं होता. आता 16 256 भागा तर बघू बरं आपण. 16 1 16
16 16चा वर्ग आहे तो आणि हे 2 शून्य 25 x बरोबर 25 गुणिले 1600 16 पंचे 80 32 40 करपात्र रक्कम 40,000 रुपये आहे. बघा तिसरा प्रश्न एसी ची करपात्र रक्कम 40,000 रुपये आहे. जीएसटी एकूण रक्कम तुम्हाला मगाशी कसं सांगितलं मी असं करपात्र रक्कम आली की हा जीएसटी सूत्र वापरायचं. एकूण रक्कम वजा करपात्र रक्कम 51,200 वजा 40,000 बरोबर आहे का? म्हणजे 11,200 जीएसटी. किंवा कोणी काय करेल हे घेईल जीएसटी बरोबर 28 1 100 28 गुणिले 40,000 भागिले 100 सोडवा तेच उत्तर येईल 11,200. हा आला जीएसटी. चौथा प्रश्न आला बघा. पाचवा सीजीएसटी ची रक्कम बरोबर जीएसटी भागिले 2 11,200 भागिले 2 5,600 तसंच जीएसटी काढायचं. तर या ठिकाणी 4.1 आपण संपवलाय. समजला असेल असं गृहीत धरतो आणि घरच्या अभ्यासात तुम्ही सोडवायचा आहे. उरलेला जो आहे 4.2 तो आपण उद्या पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.